नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। वंदे भारत एक्सप्रेसवेसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे। काय आहे तो निर्णय याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। ही वंदे भारत एक्सप्रेसवे ट्रेन फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आली, तेव्हापासून ही गाडी या मार्गावर नियमित चालवली जात आहे। तसेच या ट्रेनमुळे मुंबई ते शिर्डीचा प्रवास गतिमान झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साई नगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढवण्यात येणार आहे। मध्य रेल्वेने या ट्रेनचा वेग ताशी 130 किलोमीटर करण्याचा विचार केला आहे। वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर आहे, मात्र भारतीय रेल्वे बोर्डाने या ट्रेनला ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे। दुर्दैवाने या मार्गावरील अपुऱ्या हायस्पीड रेल्वे पायाभूत सुविधांमुळे ट्रेन पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही। सध्या ही ट्रेन इगतपुरी ते शिर्डी दरम्यानच्या 125 किलोमीटर अंतरासाठी 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करत आहे। या गाडीचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार या मार्गावरील रेल्वे रुळांमध्ये सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे। हा ट्रॅक सुधारणा पूर्ण झाल्यावर या ट्रेनचा प्रवास वेळ किमान 30 मिनिटांनी कमी होईल असा अंदाज आहे। याशिवाय इगतपुरी ते भुसावळ मार्गावरील इतर गाड्यांनाही या सुधारणेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। ट्रॅक अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे मार्गे इगतपुरी ते मनमाड मार्गावर CSMT शिर्डी वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 130 किलोमीटर करण्यात येईल। त्यामुळे येत्या काही महिन्यात या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा वेगवान प्रवास होणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।